जनता शिशीत थुतू करत आहे. माझं वाक्य बघा. त्याचं कारण असं, त्यांनी सांगितलं की पनवेल महानगरपालिकेने 200 कोटी रुपयाचं काम सिग्नलचं कॉन्ट्रॅक्ट या ठिकाणी दिलेलं आहे. 200 कोटी रुपयाचं आणि फार मोठा भ्रष्टाचार महापालिकेने केला असं कालच्या पत्रकार परिषदेमधलं त्यांचं वक्तव्य आहे. महानगरपालिकेने अशा प्रकारचा एकही ठेका कोणाला दिलेला नाही. याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात खोटी बातमी पसरवून 200 कोटी रुपयाचा ठेका दिलेला आहे असं जे त्यांनी म्हटलेलं आहे ते मी या ठिकाणी सगळ्यात पहिले खोडून काढतो. म्हणजे पत्रकारांना चुकीची माहिती द्यायची, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि खोटी बातमी पसरवायची, अशा पद्धतीतलं चुकीचं, अभ्यास नसलेलं, खोटी माहितीच्या आधारे काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवायची, अशा पद्धतीतलं त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये काम केलं. माझे मित्र प्रकाश बिनेदा साहेब, सभागृह नेते, याही जे आरोप माझ्यावर केले हे चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आहेत. मी जो भ्रष्टाचार दाखवतो, अनियमितता काय चाललंय ती दाखवतो पनवेल महानगरपालिकेची, आणि त्याही ते सांगितलं 200 कोटीचं असं कामच चालू नाही. मित्रांनो, हे बघा, हे 207 कोटी रुपयाचं काम, हे सिग्नलचं काम, CC कॅमेऱ्याचं काम चालू आहे. आणि या CC कॅमेऱ्याच्या मध्ये ही जी पाईपलाईन आहे, जो केबल टाकली जातो, ही केबल जवळजवळ 1 मीटर 2 फुटाच्या खाली टाकायला लागतो, त्याच्यासाठी PCC करावा लागतो, परंतु ते वरचे टाकलेले आहेत. हा चाललेला अनियमितता, हा भ्रष्टाचार आहे. हे मी सांगतो, प्रशासनाच्या काळात काही कोणकोणते निर्णय घेतल्यात, कशा प्रकारे निर्णय घेतल्यात, आणि याला दुजारा जर सत्ताधारी देत असतील, मग हा भ्रष्टाचार आहे का नाही या जनतेने ठरवावा. हेच माझा प्रश्न आहे. मी जे माहिती देतो, कागद स्वतः जाऊन आणि प्रूफ देऊन दाखवतो. म्हणून मी सांगितलं, मी कोणतीही माहिती चुकीची कधीही देत नाही. हे प्रशासनाला ही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे. आपल्याला जर विश्वास नसेल तर आपण येऊन पाहून पाहणी करून घ्यावी.